झेडपी सीईओच्या घराच्या नूतनीकरणासाठी 54 लाखाचा खर्च। सार्वजनिक बांधकाम विभागाचा 2 वर्षात नवा फंडा। सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 2 वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा 54 लाखाचा खर्चाचा नवा फंडा काढला आहे। भाजप सरकारच्या कारकिर्दीत सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर चाललेली ही उधळपट्टी लोकांच्या नजरेला भरत आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहण्यासाठी पोलीस आयुक्तालय समोरील पाण्याच्या टाकीसमोर विकास गंगा नावाचे इंग्रजांच्या काळातील निवासस्थान आहे। ब्रिटिश काळात म्हणजेच 105 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीची दुरुस्ती व देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाते। अधिकारी बदलले की सार्वजनिक बांधकाम विभाग या इमारतीची रंगरंगोटी करण्यासाठी आर्थिक खर्चाचा प्रस्ताव सादर करते। इमारत ऐतिहासिक असताना पूर्वीच्या अधिकाऱ्याने स्वतःच्या मनाला येईल त्याप्रमाणे बदल केले आहेत। वास्तविक गरज असेल तेव्हाच दुरुस्ती किंवा रंगरंगोटी करण्याची तरतूद आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी स्वतःची किसे भरण्यासाठी व ठेकेदार जगवण्यासाठी दरवर्षी निरनिराळे फंडे वापरताना दिसून येतात। जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कारकिर्दीत या निवासस्थानाची रंगरंगोटी झाली आहे। या काळात या इमारतीच्या आसपास मोठे बांधकाम करण्यात आले, यावर मोठा खर्च करण्यात आला। असे असताना अवघ्या 2 वर्षातच आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 54,54,123 रुपयाची निविदा वर्तमानपत्रात जाहीर केली आहे। निविदेच्या कार्यक्रमाप्रमाणे निविदा उघडण्याच्या दिवशी गडबडी करण्यात आल्याचा आरोप होत आहे। प्रसिद्धीकरणच नाही, ही निविदा जाहीर करण्यात आली त्यावेळी कार्यालयातील फलकावर याचे प्रसिद्धीकरण करण्यात आले नव्हते। निविदा उघडण्याच्या दिवशी संबंधित क्लार्क व अधिकारी वेळेवर हजर नव्हते। प्रसिद्धीकरणाबाबत विचारणा केल्यावर संबंधित क्लार्कने मुदत संपल्यामुळे कार्यालयीन फलकावरील प्रसिद्धीकरण काढल्याचा खुलासा केला आहे, पण वस्तुस्थिती असे नसल्याची माहिती समोर आली आहे। दुरुस्ती गरजेची आहे का? 2 वर्षापूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विकास गंगा या निवासस्थानाची दुरुस्ती करण्यात आली आहे। असे असताना पुन्हा 54 लाखाचा खर्च कशाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे। इतक्या खर्चात शासनाच्या एका कार्यालयासाठी इमारत उभी केली जाऊ शकते। अनेक कार्यालय इमारतीविना भाड्याच्या जागेत आहे। असे असताना एका ऐतिहासिक इमारतीसाठी वर्षाकाठी इतका खर्च का, असा सवाल उपस्थित होत आहे। भाजप सरकारच्या काळात शासकीय निवासस्थानावर इतकी उधळपट्टी होत असताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे।